7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो। जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्यविषयक जनजागृती व्हावी या हेतूने राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम व आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला आहे। जागतिक आरोग्य दिनानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले। त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने फलकाद्वारे आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली, तसेच व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनंतकुमार शेकोकार, उपप्राचार्य डॉक्टर संतोष बांगर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉक्टर प्रांजली खरात आदींचे प्रमुख मार्गदर्शन लाभले। नमस्कार, मी डॉक्टर प्रांजली खरात। आज दिनांक 7 एप्रिल, आजचा दिवस जो आहे 7 एप्रिल हा आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। तर आज आम्ही आमच्या कॉलेजमध्ये SVNH आयुर्वेद कॉलेजमध्ये NSSच्या अंडर काही ॲक्टिव्हिटी राबवलेल्या आहेत। त्यामध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्त जनजागृती यासाठी आम्ही पोस्टर प्रेझेंटेशन आणि स्लोगन पाठांतर मुलांकडून करून घेतलेलं आहे। त्यात आम्ही 2 नंबरही स्पर्धेत काढलेले आहेत। फर्स्ट क्रमांक, सेकंड पोस्टर प्रेझेंटेशनमध्येही 2 नंबर काढलेले आहेत। विद्यार्थ्यांनी अतिशय छान आणि सुरेख असे पोस्टर बनवलेले आहेत। त्यात त्यांनी वेगवेगळे स्लोगन लिहिलेले आहेत, जसं की हेल्दी बिगिनिंग्स, होपफुल फ्युचर्स असे वेगवेगळे स्लोगन दिलेले आहेत। त्यानंतर आपण नेहमी सांगतो की ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर्स अवे। तर ह्यावेळेस आम्ही एक नवीन थीम घेतलेली आहे मुलांनी, ॲन आमला अ डे कीप्स द डॉक्टर्स अवे। म्हणजे रोज तुम्ही जर एक आवळा खाल्ला तर तुम्ही डॉक्टरांपासून दूर राहाल, म्हणजे कसं निरोगी आयुष्य जगाल। WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी दरवर्षी 7 एप्रिल 2025 याही वर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा केला आहे। तर त्यामध्ये यावर्षीचे स्लोगन आहे की हेल्दी बिगिनिंग आणि हेल्थफुल फ्युचर। तर त्यामध्ये प्रामुख्याने न्यूबॉर्न आणि मॅटर्नल हेल्थ यावर भर दिला आहे। तर त्यामुळे या पोस्टरमध्ये आपण बघू शकता की लहान मुलांचे किंवा यंग जनरेशन त्याच्यावर जो परिणाम होतो मानसिक आणि शारीरिक, त्याचे आरोग्य आपण कसे राखता येईल याबद्दल सांगितले आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे, देवळाली, प्रवरा।